हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसं आहे सगळे, बरे आहात ना? तर हा ब्लॉग मी चालू केले होते आणि ते मी पुरी भाजी केली होती, रात्रीच्या टायमिंगला केली होती. ती पुरी भाजी खाऊन झोपून गेले होते मी. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पिल्यानंतर ना डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला चालू केले, कारण की माझ्या मावशीच्या घरी कन्यापूजन ठेवलं होतं त्यांनी, तर तिथे मी गेले होते मदत करायला. माझ्या मावशीने तयारी केली होती, जे कन्यापूजनला जे साहित्य वगैरे वाटतात ते सगळं तिने घेतलं होतं. कन्यापूजन आहे, त्यासाठी मी आली आहे. मी काय नाही, मदत करायला आली आहे. आणि आमची कन्या इथं बसली आहे, बाकीचे पण आले आहेत. आणि आमच्याकडे कुमार पण आहे, इथं बसला आहे. पण त्याचा काय फायदा नाही आहे, आजच्या दिवशी कुमार आहे तो ना. आणि इथं बाकीचे मुली आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवते. तर हे बघा, इथं असं सगळ्या ज्या कन्या आहेत ज्यांना बोलवलं होतं त्या सगळ्या आल्या होत्या. ही आहे वैष्णवी, प्रतीक्षाची फ्रेंड, ती पण मदत करण्यासाठी आली होती. बाकी सगळे मदत करायला आले होते. सगळे काही ना काही काम करतच होते. ही आहे माझी मावशी, जे की कन्या सगळ्या एक एक चालल्या होत्या, त्यामुळे त्यांना पकडून आणावं लागत होतं जेवणासाठी. म्हणून इथे माझ्या मावशीने दूध खीर बनवली होती, त्यानंतर छोले आणि पुरी बनवल्या होत्या. घर तर लई मोठा आहे, आरसा चांगला नीट चांगला काढायला येत आहे. आणि मी साध्या कपड्यांवर चालली, कारण की मला कोण सांगितलंच नाही कसले चांगले कपडे घालून यायचेत म्हणून. त्यानंतर हे बघा, इथे ही आहे माझ्या मावशीची मुलगी श्रावणी आणि ही आहे माझी मावशी. मला 2 मावशी आहेत, त्यापैकी ही एक आहे. ती इथे तिचं कन्यापूजन करत होती. पाय धुतले, त्याच्यानंतर तिला हळद कुंकू लावलं, तिची आरती केली, त्यानंतर तिचे पाय पडून तिला जे काही देत असं दिलं. ही आहे माझ्या मावशीची दुसरी मुलगी सर्वदा, जी तिची मावशीने पूजा केली. त्यानंतर सगळ्या कन्यांना जेवायला घातले. जेवण झाल्यानंतर ना आम्ही त्या दिवशी तर आमचा तर उपास होता, त्यामुळे उपवासाचं जेवण आले मी तरी पण. आज आमच्या घरी, सगळ्यांच्याच घरी असतात बहुतेक तरी, तर आज आमच्या घरी परड्या भरायचे आहेत. त्यासाठी सकाळपासून सगळेच कामं करायला, आणि आज दिव्या पण कामं करायची आहेत. दिव्याने मम्मी केले आहेत, पण मी दुकानात ये म्हटली होती, तू आली नाही, तुझा दोष आहे. मी आत्ता आली दुकानातून, आणि मम्मी आहे ते आज पूर्ण स्वयंपाक माझी मम्मीनेच केली आहे. बाकी कोण काय कामं केली नाही, दिव्या पण केली आहे. तर आता चला मग यांना थोडी थोडी मदत करूयात. पहिलं माझं काम आहे ते म्हणजे तर रांगोळी काढायचं काम आहे, आणि चला रांगोळी काढूयात. आणि रांगोळी काढल्यावर तुम्हाला पण दाखवते. बाकी इथे दिव्या मम्मी आहे ते काम करायला. हां, इथं मम्मी आहे ती धपाटे करायली आहे, दिव्या तिचे कामं करायली आहे. आज दिव्या कामं करायली आहे. चला मग मी रांगोळी काढते आणि मग तुम्हाला पण दाखवते. तर झालं आहे माझं, रांगोळी वगैरे काढून झाली आहे. त्याच्यानंतर ते जे आसन आहे ते पण टाकून झाले, आणि मी निवदाचे ताट पण तयार करून घेतलेत. तुम्हाला पटकन दाखवते काय काय केलंय. आणि आज आमच्या घरी आज पण पोळी करतात, उद्या पण पोळी करतात. म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आमच्या घरी परड्या भरतात, आणि दसऱ्या दिवशी पण पुरणपोळी करतात. आणि दिव्या एकदा आहे छान दिसेल, दिव्या आवरली आहे. हां, चला पटकन तुम्हाला दाखवते मी. दिव्या हे आरतीचं ताट तयार करेल. तर हे बघा, तुम्ही त्यांना जे पान सुपारी द्यायचे ते तयार केले. त्याच्यात पान सुपारी आणि कॉईन्स द्यायचे असतात. निवदाचं ताट आहे एक एक्स्ट्रा, म्हणजे थोडे ह्याच्यात पुरत नाही आहेत म्हणून मी ह्याच्यात घातलेत. तर पटकन दाखवते तुम्हाला काय काय केलं आहे. तर धपाटी आहे, त्याच्यानंतर पोळी आहे, दही, आंबाड्याची भाजी, त्याला काय म्हणतात पेंडपाला डाळीचा, त्याच्यानंतर लिंबू, भात, डाळ, भजी, पापड आणि हे जे कडकणे आहेत ते. तर असं पूर्ण हे जे आहे ते परडे आम्ही दाखवायचं असतं. आणि दिव्या येत आहे, तिने आरतीचं ताट करायले. आणि घट पण मी तुला दाखवलेच नाही ना, काय काय सगळं विसरले मी अजून. हां,
तर घट आमचं बघा इतकं दाट आला आहे, ते पण मी तुम्हाला जवळून थोड्या वेळाने दाखवते. चला तर मग मी पण जरा मला होलिया नीट करते आणि बाकी सगळं हे तर सगळं झालं ना, दिव्याला जाऊन त्यांना बोलवून आणेल, तोपर्यंत जरा आवरते मी पण आणि मग भरूया. झालं फायनली. मी काय त्यांनी एकदमच आल्यामुळे मी काय शूट कॅमेराच लक्षात नाही माझं चालू करायचा. मला वाटलं आता सगळंच गेलं, पण नाही. माझी बहीण आहे ना, कॅमेरा चालू केली ऐन टाईमला आणि त्यामुळे थोडंसं जे काही शूट केली असेल ते मी बघते आता काय शूट केले. झालं आमच्या पडद्यावरून पटापटा जरा जरा सजत होतोय, जर गोंधळ 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 आणि मला करायचंच नाही, मला दळ पण येते की काय करायचं एकतर काय कळत नाही, त्यात काय चुकीचं नको व्हायला म्हणून भीती वाटते. पण झाले त्याचे कडकणी खायला दिव्या, काल तिचा उपास होता म्हणून काल खाऊ शकली नाही, म्हणून आज खायली. मला पण खायचं आहे, देवाला जायचं चला. हां, आणि इथे एक देवीचं मंदिर आहे, तिथं पण आम्हाला जायचं आहे. चला तर मग जाऊयात, तिथं पण पटकन जाऊन येऊया. चला तर मग जाऊयात. आणि आज आमची मम्मी पण माझ्या आमच्यासोबत यायली. इथे निवदाचं ताट वगैरे घेतलंय, दिव्या आहे ती कुलूप लावायली. चला काय दिसतच नसेल मी, ऊन जास्त पडलेली. जाऊयात. सगळं एकातच. तर आता मी जाऊन आलो आहोत मंदिरात, देवीच्या मंदिरात जाऊन आलो आहोत. आणि आता खंडोबाच्या मंदिरात जायचं आहे, कारण की खूप भरपूर निवेद होतात म्हणून आम्ही आधी एकीकडे जाऊन आलो आहोत. आणि आता खंडोबाच्या मंदिरमध्ये जायचं. तिकडं मम्मी येणार नाही आमच्यासोबत, मला आणि दिव्याला जायचं आहे. जाऊयात, मम्मी निवेद भरले तोपर्यंत कडकणी खाते, जाऊया. चला तर मग आता पहिला मारुतीला जाऊ, मग अजून एक दिवे तिथं जाऊ, मग खंडोबाला जाऊ, मग येऊ. पण अजून काही इथं होईना. झालं चल. त्यांना द्यायचं असते. दर्शन किती छान झालं ना, कोणच नव्हतं. मी शूट घेतले, जेवढे शूट घेतले त्यांना पण दाखव. ज्याने आणले तुम्ही दर्शन घ्या. चला तर मग झालं आमचं दर्शन फायनल. सगळे देव खंडोबाच्या मंदिरला पण घेऊन आलो, मांगोबाच्या मंदिरात पण जाऊन आलो, मारुतीला जाऊन आलो. घरी जाऊयात, आता भूक लागली लई भूक.
आहोत आम्ही आणि आता पटापट केसा बिसा टांगलेत मी माझे. भूक लागली आहे. दिव्या पण केस जेवायला ताडी गेली, मी पण घेतली आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि मम्मी जेवून घेतली आहे. चला जेवूयात आणि मग बघूयात पुढे काय होत आहे. तोपर्यंत आधी जेवून घेऊया. घेतली आहे मी माझं ताट आणि आज मी अर्धीच पोळी खाणार आहे, कारण उद्या परत आमच्यात पोळी खायचं आहे. आणि हे बघा इथं रात्री हर्ष जोयचं झोप येतं, काय माहिती कोणतं स्वप्न बघायला, मला त्याचं तोंड बघायचं असं काहीतरी बोलत होता. पण मी कॅमेरा चालू करायच्या आतच त्याचा हे सगळा कार्यक्रम संपला होता. गुड नाईट हर्ष. त्याचं तोंड दिसलं का? मी काहीच केलं नाही. आम्ही असंच बसलो होतो, कारण लय कंटाळा आला होता. दिवसभर कामं करून कंटाळा येते ना. मी प्रतीक्षा आल्यानंतर तेवढे भांडे घासून टाकली होती. रात्र झाली, आता झोपायचंय. दुसरं जेवण पण आमचं करून झालंय. सकाळी नाश्ता, दुपारी ते जेवण आणि आता तिसरा नाश्ता करून झाला आहे. दिव्या आहे बाहेर आहे. तिसरं जेवण करून झालं आहे. दुसरं जेवण देते, दुपारचं एक जेवण, आताच एक जेवण, सकाळचा नाश्ता. सकाळचा एक नाश्ता, बघ पहिला जेवण आणि मग आता दुसरा जेवण झाला आहे. राहू देत. रात्रीचंच डिनर असते, सकाळचं डिनर नसते. रात्रीचं जेवण आमचं तर मध्ये मी जरा स्टोरेज स्पेस संपला होता मोबाईलचा, तर त्यामुळे मी त्याला क्लिअर करायला गेले होते. तर चला तर मग झोपूयात. आणि आजचा आमच्या परडे भरायचा कार्यक्रम संपलाय. उद्या दसरा आहे. उद्या परत आमच्या घरात पोळी करतात, परत निवद दाखवायचं. पण उद्या फक्त आमच्या घरातच निवद दाखवतात, बाहेर मंदिरात वगैरे जायचं नाही आहे. आणि उद्या मी सगळ्यांना सोनं वाटणार आहे, कारण की आम्हाला जास्त झालं आहे थोडंसं. का हसायचं काय त्यात? हसायला का बरं? दिस इज अ सिरियस. ओके, मला थोडं दे, मी जाऊन दुकानात विकते. ही सिरियस आहे, चेष्टा नाही आहे. तर आता आमच्याकडे थोडंसं सोनं जास्त झालं ना, म्हणजे जे आमचे कपाट आहेत ते काय असते कपाट, तिजोरी, लॉकर, तर त्या लॉकरमध्ये बसत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आता उद्या देऊन टाकणार आहे सगळ्यांना. तर चला तर मग उद्या मी तुम्हाला दाखवतेच. उद्याचा व्लॉग उद्या चालू करते आणि आजचा व्लॉग इथंच संपवते. हा जर व्लॉग आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर पण करा.